नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहतात बुद्धिमत्तेमधील गणितमधील भूमितीमधील वृत्तचित्री वृत्तचित्री चॅप्टरवरील आपण पूर्ण चॅप्टर पाहणार आहोत। त्यामध्ये कोणकोणते गणित असतात, कसे असतात ह्याच्यावरती। तर वृत्तचित्रीची आकृती जी दिलेली आहे ती या प्रकारची असते। आता यामध्ये इथं हाईट ही पूर्ण हाईट असते, उंची आर म्हणजे त्रिज्या असते, हा गोल झाला। मग सर्कलमध्ये त्याला त्रिज्या असते, हा खालची पण ही त्रिज्या झाली आणि इथून इथपर्यंत पूर्ण व्यास झाला। तर ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे वृत्तचित्रीची व्याख्या। वृत्तचित्री म्हणजे पाईप्स, घरातील कणगी म्हणजेच गोल आकाराच्या कणगी आता ज्या आहेत त्या चौकोनी आकाराच्या आहेत। आता नवीन आलेल्या पहिल्या जुन्या काळातल्या ज्या कणग्या आहेत त्या गोल आकाराच्या कणग्या होत्या। त्या कणग्या सारखा आकार असणे म्हणजेच वृत्तचित्री, म्हणजेच दोन्ही बाजूने त्याचा आकार असतो तो सारखा असतो, किंवा रानातील पाईप तो वृत्तचित्रीमध्ये येतो। तर आता ही झाली व्याख्या त्याची। मग मराठीमध्ये त्याचे नाव काय? दंडगोल। दंडगोल म्हणजे हे असं तुम्हाला सांगितलेलं त्रिज्या, इथून इथपर्यंत जी त्रिज्या असते त्याला ही निम्म्यापासून जी वर्तुळाच्या ती त्रिज्या असते, पूर्ण असतो तो इथून इथपर्यंत जो असतो तो व्यास असतो, आणि उंची म्हणजेच हाईट ही हाईट असते। मग आपण पुढील सूत्र जाणून घेऊयात। सूत्रामध्ये आपण इथं दिलेलं आहे वृत्तचित्रीचे वक्र पृष्ठफळ। वक्र पृष्ठफळ म्हणजे फक्त हे पाईप, रानातील पाईप हा वक्र पृष्ठफळामध्ये येतो। त्यामध्ये काय दिलेलं आहे तर वक्र पृष्ठफळामध्ये रानातील पाईप यामध्ये काय येते 2 पाय आर आणि एच म्हणजेच हाईट, ही इथून इथपर्यंत ही हाईट झाली आणि आर म्हणजे ही त्रिज्या झाली। मग आपण हे सूत्र कसं लक्षात ठेवायचं? फक्त आकृती लक्षात ठेवायची। आकृती लक्षात ठेवली की ते सूत्र तुमच्या लक्षात येईल, 2 पाय आर एच। आता सूत्र दुसरे, वृत्तचित्रीचे एकूण पृष्ठफळ सांगितले, ते एकूण पृष्ठफळ इथं वक्र पृष्ठफळ होतं। वक्र पृष्ठफळ म्हणजे रानातील पाईप किंवा आपला जो घरातील डबा असतो त्या डब्याचं झाकण काढायचं आणि खालचा पण तळभाग आहे तो काढायचा, हे आलं वक्र पृष्ठफळ। आता एकूण पृष्ठफळ, वृत्तचित्रीचे एकूण पृष्ठफळ म्हटले। एकूण पृष्ठफळ म्हणजेच दोन्ही बाजू ह्या झाकलेल्या असतात, हे खालची पण आणि ही पण। आता समजा जर वक्र पृष्ठफळामध्ये एकूण पृष्ठफळ म्हटलं, एकूण पृष्ठफळामध्ये आपल्या घरातील जो डब्बा असतो त्या डब्याचं वरचंही झाकण लावायचं आणि खालचाही तळ म्हणजे पॅक, तर तो घरातील डब्बा जो असतो पिठाचा डब्बा किंवा कशाचा, तो एकूण पृष्ठफळामध्ये येतो। त्याचं सूत्र काय? 2 पाय आर एच म्हणजे हाईट उंची झाली, आर म्हणजे त्रिज्या झाली, प्लस कशासाठी केलंय? कारण खालचा पण तळ झाकलेला आहे आणि वरचा पण तळ झाकलेला आहे, वरचा पण टोपण झाकलेला आहे, म्हणून 2 पाय आर स्क्वेअर। आता ह्याच्यात काय केलेलं आहे त्यांनी की जो आहे तो हे दिलेलं आहे, हे कॉमन काढलेलं आहे 2, तर आपण कॉमन काढूया। ह्याच्यात पण 2 पाय आर आहे आणि ह्याच्यात पण 2 पाय आर आहे, मग 2 पाय आर एच। आता राहिलंय का शिल्लक? 2 पाय आर एच, 2 पाय आर। आता 2 पाय आर इथं काय राहते शिल्लक? एच अधिक आर हे शिल्लक राहतं, या हे इकडं टाकायचं नाही। 2 पाय आर इथं फक्त 2 पाय आर पाहिजे, आणि कंसात ह्यातलं राहिलं एच शिल्लक आणि ह्याच्यातलं राहिलं आर शिल्लक, कारण इथं 2 आर इथं आर स्क्वेअर म्हणजे ह्याच्यातले 2 आर स्क्वेअर, मग हे इकडं टाकलेलं आहे। हे सूत्र आपण शॉर्टकटसाठी वापरू शकतो। आता तिसरं सूत्र दिले वृत्तचित्रीचं तिसरं सूत्र, वृत्तचित्रीचे घनफळ काय सांगितलंय? पाय आर स्क्वेअर एच। आता पायची जी किंमत असते ती 22/7 असते, आर म्हणजे तुम्हाला झालेली त्रिज्या माहिती आहे आणि एच म्हणजेच उंची। वृत्तचित्रीचे घनफळ काढायला सांगितलं असेल तर आता वृत्तचित्रीचे
धारकता, वृत्तचित्तीची धारकता, वृत्तचित्तीचे घनफळ इथं पाय आर स्क्वेअर एच, वृत्तचित्ती भागिले काय करायचे 1000 करायचं, वृत्तचित्तीची धारकता काढायची. धारकता याचं काय आहे, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. आता इथं काय येईल, रुंदी म्हणजेच त्रिज्या आणि हाईट म्हणजेच उंची ही येईल धारकता. धारकता ही लिटरमध्ये मोजतात कारण तो द्रव पदार्थ असतो. पायची किंमत दिलेली आहे 22/7. आर म्हणजे त्रिज्या, एच म्हणजे हाईट. धारकता किती लिटर द्रव्य आहे मावेल ह्यामध्ये धारकता काढतात. धारकता काढताना त्रिज्या मीटरमध्ये असेल तर सेमी करावे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर जर एकक घन मीटर असेल तर त्रिज्या व उंची ही मीटरमध्ये घेऊनच सोडवावे. आता आपण आपल्याला हे सूत्र आता लक्षात आलेले आहेत, थोडेफार हे सूत्र आहेत सगळे. आपण काय करूया आता, टाईप 1 पाहूयात. एका वृत्तचित्तीची त्रिज्या व उंची अनुक्रमे 30 व 21 सेमी असून त्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढायला सांगितले. आता वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ, यामध्ये वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर आणि एच. तर एच म्हणजे एच म्हणजेच ही हाईट झाली, आर म्हणजेच त्रिज्या झाली. हाईट दिली आहे, अनुक्रमे म्हटलंय त्रिज्या आर, त्रिज्या किती आहे 30 आहे आणि हाईट दिली ती उंची 21 याप्रमाणे काढलेलं आहे. तर 2 पाय आर एच. आता आपण ह्याच्यात किमती टाकूयात. 2 गुणुले इथं गुणुले चिन्ह असतं 22/7 गुणुले आर ची किंमत किती दिली आहे, आर म्हणजे त्रिज्या ही दिली आहे 30 गुणुले एच किती दिली आहे 21. आता या गणितामध्ये वृत्तचित्रीचे एक गणित सोडवता असताना इथं जी उंची किंवा त्रिज्या ही 7च्या पटीत देतात कारण इथं पॉइंटमध्ये उत्तर येऊ नये म्हणून. मग 7 × 7 7 × 21. आता इथं किती राहिले 22 दुने 44 गुणुले 30 दुने 30 त्रिक 9 90 3 त्रिक 9 90. तर उत्तर येईन. आता ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करूया. आता आपण गुणाकार केल्यानंतर ना 0शी 0 लिहून टाकू. 9 चौक 36 6 4 3 9 चौक 36 39. तर उत्तर आले 3960. आता हे काय करायचं सेमीमध्ये, मग चौरस सेंटीमीटर चौसेमी हे आपल्याला एकक लिहायला लागेल. मग एका वृत्तचित्तीची त्रिज्या व उंची अनुक्रमे 30 व 21 सेमी असल्यास त्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ येईल 3960 चौरस चौसेमी. टाईप 2 क्वेश्चन 1. एका वृत्तचित्तीची त्रिज्या 15 सेमी व उंची 20 सेमी असून त्या वृत्तचित्तीची एकूण पृष्ठफळ किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये 7च्या पटीत काहीच नाही आणि एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे. तर आपण कोणतं सूत्र वापरायचे, 2 पाय आर कंसात आर अधिक एच हे सूत्र वापरायचे. मग 2 पायची किंमत किती आहे 22/7 गुणुले त्रिज्या किती झाली या 15 आणि कंसात स्क्वेअर म्हणजे इथं पण आहे ते आर 15 अधिक 20 असा येते या. मग ह्याचं तर आपल्याला काटाकाटी करता येणार नाही कारण इथं 7च्या पटीतील संख्या कोणतीच नाही. मग पुढची स्टेप घेऊया. 2 गुणुले 22/7 गुणुले 15 कंसात
इथं गुणुले करू कंसाच्या बाहेर आणि ह्याची आणि ह्याची बेरीज करू. किती ती 35. आता भाग जाईल 7 1 7 7 5 35. ते 15 सक 15 चौक 60 15 5 75. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करू. 15 5 75 आणि 22 दुने 44. मग 75 आणि 44 ह्याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 4 पंचे 20 हातच्या आले 2 7 चौक 28 29 30 300 आलं प्लस हे 0 हे 3 हे 0 हे 3 आणि हे 0 3. हां तर उत्तर येते ह्याची बेरीज करूया आपण. किती येते उत्तर. 0 शी 0 आला 0 0 0 आला 3 3 0 शी 0 0 शी 0 3 0 3 3. तर उत्तर येते एकूण पृष्ठफळ विचारले आणि इथं एकक या सेमी सेंटीमीटरमध्ये. मग उत्तर येते 3300 चौरस सेंटीमीटर. याप्रमाणे उत्तर येईल. प्रश्न आपण टाईप पुढचा बघूया. टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 मध्ये एका वृत्तचित्तीची त्रिज्या किती 14 सेमी दिली आणि उंची 25 सेमी दिली असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ विचारले या. मग घनफळ आपण काढूया. वृत्तचित्तीचे घनफळाचे सूत्र या घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच हे सूत्र आहे. मग त्रिज्या किती दिली आहे. त्रिज्या दिली आहे 14. 22/7 गुणुले त्रिज्या दिली आहे 14 गुणुले 14 गुणुले हाईट उंची दिली आहे 25. इथं 25 लिहून घेऊया. मग वृत्तचित्रीची आपल्याला वृत्तचित्तीची त्रिज्या म्हणजे ही दिली आहे आणि हाईट दिली आहे. मग त्रिज्या आर त्रिज्या किती दिली आहे आपल्याला की 14 आणि हाईट दिली उंची ही 25 दिली उंची. मग घनफळाचं सूत्र टाकलेलं आहे आपण 7 1 7 7 2 14. मग आपण ह्याचं गुणाकार करूया. काय राहिलंय आता 14 2 28 आणि 22 5 100 550 भागिले इथं 0 शी 0 0 85 40 4 5 2 10 10 4 14. आता इथं 0 0 4 आणि 1 0 ही 0 ही 4 आणि 5 आणि 1. उत्तर येते 15,400. उत्तर येते 15,400. आता ह्याचे घनफळ काढायचे. घन आता इथं एकक काय सेमी. मग घन सेमी लिहावं लागेल याचं एकक. प्रश्न 4. यामध्ये वृत्तचित्तीची धारकता विचारली. धारकता लिटरमध्ये काढतात. म्हणजे कारण हे द्रव्य. मग ह्याचं सूत्र आहे आपल्याला काय करायचं. वृत्तचित्रीची त्रिज्या आणि उंची दिलेली आहे. वृत्तचित्रीची त्रिज्या आणि उंची दिलेली असताना आपल्याला धारकता काढायची आहे. हाईट आणि उंची. मग पाय आर स्क्वेअर एच हे कशा सूत्र या घनफळाचं. मग 22/7 गुणुले त्रिज्या दिली आहे 14 गुणुले 14 गुणुले 15. 7 1 7 7 2 14 15 2 30. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करू. 15 2 30 आणि 14 2 28 8 ह्याच्या आले 2 14 2 28 29 30 म्हणजे 308 गुणुले 30. उत्तर आहे 0 8 त्रिक 24 4 ह्याच्या आले 2 8 0 0 आणि 3 त्रिक 9 9240.
आता ही आली आपली घनफळ आलं, वृत्तचित्तीचे घनफळ आलं. आपल्याला काय करायचंय, धारकता काढायची, वृत्तचित्तीची धारकता. मग आपण काढूया वृत्तचित्तीची धारकता. वृत्तचित्तीची धारकता बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ भागिले 1000. मग घनफळ किती आले आपल्याला, 9240. 9240 भागिले हे किती आहे, 1000 आहे. मग आपल्याला 9240 9.240 हे उत्तर येईल. तर उत्तर कशात, धारकता सेमीमध्ये, सेंटीमीटर लिटरमध्ये. 0ला 0 गेला, 100 1 100, 100 9 900, खाली राहिलं 24, वरून घेतला 0, मग पॉईंट दिला 200, परत 4 राहिलं म्हणजे 40, म्हणजेच 9.24 उत्तर येते. घन टाईप नंबर आपण 5 बघूया. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ, वृत्तचित्रीचे वक्र पृष्ठफळ दिले 1760. तर आपल्याला काय काढायचं आहे, 1760 चौसेमी आहे. वृत्तचित्रीची उंची दिली आहे 10 सेमी आणि त्रिज्या काढायला सांगितली आहे. मग वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे आपल्याला पाईप हा लक्षात घ्यायला लागेल. पाईपाचे जे सूत्र आहे, आपल्याला सूत्र काय आहे पाईपाचं, तर 2 पाय आर एच हे सूत्र आहे. वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढायचं. मग वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 1760 बरोबर 2 गुणुले 22/7 गुणुले आर. आरची किंमत काढायची आहे आणि उंची हाईट दिली आहे 10. त्याप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाईपाचे वक्र पृष्ठफळ काढायचे. कारण वक्र पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हटलं तर डब्याचे, म्हणजे त्याला झाकण पण असलं पाहिजे आणि खालून बुड पण, तळ पण असला पाहिजे. मग आपल्याला दिलेले ह्याचे पृष्ठफळ दिलेले, पूर्ण पृष्ठफळ किती दिले 1760 आणि उंची दिली आहे 10. ही उंची हाईट आणि आपल्याला जी काढायची ती त्रिज्या काढायची आर. मग इथं आपण किमती टाकून घेतलेल्या आहेत. 7ने ह्याला भाग जात नाही, मग 7 इकडं भागाकार येते, इकडं आल्या गुणाकार होईल. मग 1760 गुणुले 7 हे भागिले, जे गुणलं आहे ते भागिले होणार, जे भागिले ते गुणुले होणार. 2 गुणुले 22 गुणुले 10 बरोबर ही आर. आता काटाकाटी करून ह्या 0ला 0 कट झाला, 0ला 0 कट झाला. 22 दुने 44 आणि वरती जे काय राहिले 1700 176 गुणुले 7, मग गुणुले 7 ह्याचा आपल्याला गुणाकार करायला लागेल. ह्याला बेनी भाग जाईल. 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 8 16, 2 8 16 गुणुले 7. आता इथं 22 1 22, 22 चौक 88. मग वरती काय राहिले या 22 चौक 88. वरती जे राहिलेलं आहे ते फक्त 4 आणि 7 राहिले. मग 4 गुणुले 7, 7 चौक 28. 28 ही काय आली, ह्याची त्रिज्या आली. त्रिज्या ही सेमीमध्ये वाहत्यात, कारण इथं चौरस सेंटीमीटरमध्ये त्याचे वक्र पृष्ठफळ दिले आणि उंची दिली ती सेमीमध्ये दिली आहे आणि त्रिज्या पण ही सेमीमध्येच येणार 28 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व तुम्हाला यामधील
प्रत्येक टाईपचे एक एक प्रश्न सोडून दिलेला आहे. तुम्हाला आणखीन ह्याच्यावरती जर सराव करायचा असेल तर फक्त ह्यामधील ह्या किमती चेंज करून तुम्ही यावरील वेगवेगळ्या प्रश्नांचे सराव करू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. पूर्ण IMP आहे. थँक्स.